काल मान्सून कोकणात दाखल झाल्याची आनंदाची बातमी आणि सगळ्याच्या नजरा आता आभाळाकडे लागल्यात। मान्सूननं कोकणात दाखल झाला असला तरी त्याचा वेग मंदावला। किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा जोर तसंच मान्सूनच्या प्रगतीचा वेग हा कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली। त्यामुळे 15 तारखेपर्यंत मान्सूनचा जोर कमी राहणार आहे। सध्याच्या हवामान अंदाजानुसार जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे। महत्त्वाचं म्हणजे हा पाऊस पेरणीसाठी पुरेसा नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। अल निनोचं वर्ष आहे। ॲव्हरेज पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची संभावना आहे। आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी ॲडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये। प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू आहे। तेव्हा पेरण्यांची घाई करू नका असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। दरम्यान शेतकऱ्यांना प्रशासनाकडून काय नेमकं आवाहन करण्यात आलेलं आहे, त्यांनी काय काळजी घ्यावी ती आपण जाणून घेऊया। राज्यात 15 जूनपर्यंत मान्सूनचा वेग हा कमी राहण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे तशा पद्धतीनं सगळ्यांनी सतर्क राहावं। जूनच्या पहिल्या 2 आठवड्यात पेरणीची घाई करू नका असं आवाहन सध्या प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। याशिवाय पुरेसा आणि स्थिर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे, ती म्हणजे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई का करू नये, तर सध्या पेरणी केल्यास दुबार पेरणीची देखील वेळ येण्याची शक्यता ही वर्तवली गेली आहे। त्यामुळे 15 जूनच्या अगोदर पेरणी करू नका, हा पाऊस पुरेसा नसल्याचं सध्या सांगण्यात आलेलं आहे। 15 जून नंतरचा पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करावी असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलं। दुष्काळाचं संकट असल्यानं शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान मान्सून वेळेत आला असला तरी आपल्या सगळ्यांची चिंता वाढवणारी बातमी ती म्हणजे यंदाच्या मान्सूनवर सुपर एल निनोचं सावट आहे। त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम आधीच संकटात सापडलाय। पावसाचा अंदाज हा 90%वरच असल्यानं शेतीसाठी वेळेत आणि पुरेसं पाणी मिळेल का असे प्रश्न आधीच उपस्थित झालेत। त्यातच आज IITM आणि भारतीय हवामान विभागाचा एक अहवाल पुढे आला आणि त्यानुसार राज्यातील 353 तालुक्यांपैकी 181 तालुक्यांमध्ये अवर्षणाचं मोठं सावट आहे। इतकंच नाही तर 41 तालुक्यांमध्ये 500 मिलीमीटरपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे आणि हे प्रमाण शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी अतिशय कमी मानलं जातं। त्याशिवाय मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत सर्वात कमी पाऊस होईल असं देखील या अहवालामध्ये नमूद